केलं आणि तुमच्या माझ्या पुढे तो मांडला. त्याचं उगले परिवार आणि खरात परिवाराने आज अनुसरण केलं. अतिशय गौरवाची अभिमानाची गोष्ट आहे. या पातूरमध्ये 18व्या शतकापासून महात्मा फुलेची सत्यशोधक चळवळ रुजली, फुलली, मोठी झाली. पण नंतरच्या काळामध्ये तिला आपण विसरलो. तिचं पुनरुज्जीवन करण्याचं काम परत सुरेंद्र भाऊ उगले, त्यांचा परिवार, दत्ताभाऊ खरात, त्यांचा परिवार आज आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना तुम्ही आम्ही खचलो, असा महान मंत्र महात्मा फुलेंनी दिला. म्हणजे विद्येविना मती गेली. विद्या जर नसेल तर तुमचा माझा मेंदू विकसितच होऊ शकत नाही. इतका वैज्ञानिक मंत्र महात्मा फुलेंनी तुम्हाला नाही, संपूर्ण भारताला, जगाला दिला. असा महान शिक्षण तज्ञ, देशभक्त महात्मा फुलेंना मी देशभक्त म्हणतोय, शब्दाकडे लक्ष असू द्या. महात्मा फुलेंनी वयाच्या 25व्या वर्षी लॉर्ड फॉकलंड नावाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं आणि सांगितलं, ज्या राज्यकर्त्यांना वाटत असेल हा देश स्वतंत्र व्हावा, त्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आमच्या देशातल्या महिलांना पहिलं शिकवा, तर आमचा देश खरा स्वतंत्र होईल. ते पत्र लॉर्ड फॉकलंडनं त्याच्यावर टिप्पणी लिहिली की हे